नमस्कार. मी घाटकोपरमधील रहिवाशी आहे, मुंबई घाटकोपर. मला व्हिडिओ ह्यासाठी करावा लागतो आहे, जे काही आता दिल्लीमध्ये चालू आहे, मुंबईमध्ये चालू आहे, दादर, चेंबूर, आमच्या घाटकोपरमध्येही प्रोटेस्ट चालू आहे एज्युकेशन सिस्टीमबद्दल. तर माझा एकच पॉईंट आहे की मी स्वतः एक हॉटेल मॅनेजमेंटची स्टुडंट आहे आणि हा प्रोटेस्ट फक्त नीटवाल्यांसाठी नाही आहे, तो पूर्ण ओव्हरऑल एज्युकेशन सिस्टीमसाठी आहे. मी स्वतः एक हॉटेल मॅनेजमेंटची स्टुडंट आहे. मी डिप्लोमा केला आहे कुकरी, बेकरी आणि कॉन्फेक्शनरीमध्ये आणि मला हा एक मेन पॉईंट बोलावासा वाटतो आमच्या इंडस्ट्री रिलेटेड, की जिथे माझी इंटर्नशिप लागली होती, ॲज अ वर्किंग हार्स ते आम्हाला 8 ते 9 तासाची शिफ्ट असायची. पण ट्रेनी है, इससे तो गिसवा के लेंगे ही. अगदी या लँग्वेजमध्ये त्या 8-9 तासाच्या शिफ्ट आमच्या 11 तास, 12 तास अशा लाँग शिफ्ट एक्सटेंड झाल्या आहेत. पण तरीही आम्हाला त्याचं ओव्हरटाईम पेड नाही केलं जात. आता माझं स्वतःचा स्टायपंड 4,000 होता, त्यातले ₹300 कट व्हायचे, जे की जेवण, खाणं-पिणं यासाठी असायचे आणि इन हँड सॅलरी जी होती 3,700 मंथली होती. म्हणजे एवढ्या महागाईत जेवढं काही आता झालं आहे, इवन आता सिलेंडरचा रेट पण 1000+ आहे आणि एवढ्या महागाईमध्ये जर का तुम्ही एवढा हेक्टिक वर्क कोणाहीकडून कुठल्याही इंडस्ट्रीमधून करून घेत आहे, भले ते ट्रेनी असो किंवा ॲज अ जॉबमध्ये असो, पण एवढा कमी पेरोल 3,700. तर मला हे एवढंच बोलायचं की 12 हार्स शिफ्ट आणि पेरोल 3,700, त्या ओव्हरटाईमचं आम्हाला काहीच पेमेंट नाही मिळायचं. सो व्हॉट आवर एज्युकेशन सिस्टीम इज डुईंग अबाउट दिस एव्हरीथिंग. सो मला व्हिडिओ ह्याच कारणासाठी बनवावा लागतो आहे की वी आर रिअली प्राऊड, आय एम रिअली प्राऊड अबाउट माय जेन झी जनरेशन and yes, I am supporting them with my this video and thank you.